जयभीमनगर झोपडपट्टी नाही, पुणे ठिकाणी होती, पण त्या झोपडपट्ट्यांमधून आपण जर फिरलो, मी जरी सिनियर कॉलेजला प्राध्यापक झालो, खेळ झालो, तरी माझ्या अंगातला कार्यकर्त्यांनी कधीच निष्ठू दिला नाही. त्यामुळं जेव्हा मी झोपडपट्ट्याने फिरतो तेव्हा असं लक्षात येतं की प्रत्येक घरातल्या लेकरांना कमीत कमी 200 रुपये महिना द्यावे लागतात, 300 रुपये महिना द्यावे लागतात. काय चित्र होतं पुढे एकेकाळी? रस्त्यावर बदली उभी केली, चाळीतनं गेली त्या बोळीतनं आणि हाक दिली, डॉक्टर आंबेडकर आहेत का घरात? बाबासाहेब आंबेडकरचा लुंगीवरचा एकमेव फोटो आहे तो त्या घरात. बाबासाहेब लुंगीवर बसून दुसऱ्या अंकाच्या मूक नायकचा अग्रलेख लिहितो. राजाने 300 रुपयाची ती थैली बाबासाहेबांना दिली आणि त्यांनी सांगितलं की हे या देशातल्या शोषित, पीडित, दलित, पददलित आणि उपेक्षितांच्या वर्तमान पत्राला मरू देऊ नका. मला साळवेचा जो प्रयत्न आहे तो यासाठी महत्वाचा वाटतो. आपली अनेक वर्तमानपत्र जन्माला येतात आणि मरून जातात. अनेक वर्तमान 1980 नंतरच्या काळामध्ये एका वर्तमानपत्राने मात्र समाजाच्या जागण्याचं काम केले. आपले सगळे साक्षीदार. जेव्हा खेळ बांधणी झाली, इथं रतनकुमार फडणवीस, ऋतुबाई माणिकरावजी, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातले आपले हे अतिशय महत्वाचे नावाचे अनेक नेते आहेत. पण जेव्हा सगळ्या गोष्टी थबकलेले अशा काळात समाजाच्या जागण्याचं काम, जागण्याचं नेतृत्व करणारे एक वर्तमानपत्र, त्याचं नाव समाज. खैरराजांच्या अत्याचारानंतर लोकांना रस्त्यावर आणायला भाग पाडला असेल कोणी तर ते सम्राट अन्यायाचा. मला अनेक जण असं म्हणतात, अनेक अभ्यासकांचे, किंवा दलितांची जी वर्तमानपत्र आहे ती अन्याय अत्याचाराच्या बातम्या अधिक देतात. मी त्यांना म्हणालो, इतर वर्तमानपत्रांनी जर त्या बातम्या दिल्या असत्या तर यांना जास्त बातम्या छापण्याची गरजच भासली नसते. इतर वर्तमानपत्र कुणाची कळ घेतात? अनेक वर्तमानपत्रांचा जन्म दीन दलितांच्या उद्धाराची भाषा करून झालेला आहे. ती वर्तमानपत्र जेव्हा मोठी झाली तेव्हा या दीन दलितांच्या अत्याचाराच्या बातम्या मागं पडत गेले. सूक्ष्मपणे आपण अभ्यास केला तर हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून मी निळे प्रतीककडे सामान्यपणे बघत नाही. दान पारमिताचा उल्लेख गुंडांनी केला, सतीशजी बोलले. वर्तमानपत्र समाजाच्या उत्थानासाठी तर टिकलं पाहिजेच, पण वर्तमानपत्र सामाजिक भूमिका आणि चळवळीचं ऊर्जा केंद्र होण्यासाठी टिकलं पाहिजे. मला खात्री आहे ज्या निष्ठेने रतनकुमार प्रवास करतायत हे वर्तमानपत्र निश्चितपणे वैभवी रूप धारण करेल. मी अंबोरे साहेब इथे आहेत. अंबोरे साहेब जेव्हा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अधिकारी होते
त्या काळामध्ये अनेक गरजवंतांची काठी म्हणून अंभोरी साहेबांनी काम केलेले. अनेक गरजवंतांना त्यांनी उभं केलं, अनेक उद्योगपतींना उद्योजकांना उभं केलं. याचा मी दूरदूरून का होईना पण साक्षीदार आहे, पण माहिती घेत होतो. अनेक जण जे म्हणतात ना की आपले अधिकारी क्लास 1 झाले, सुपर क्लास 1 झाले की काय करतात. माझा अनुभव असा आहे, अनेक अधिकारी गुपचूप समाजाचं कल्याणाचं काम करतात. इतकं काही वाईट असं चित्र नाही असा माझा अनुभव आहे. इथं अंबारे साहेब आहेत, 15व्या वर्षामध्ये पदार्पण करते निळे प्रतीक. जर जमलंच तर आपण सगळे मिळून या साप्ताहिकाचं रूपांतर दैनिकात होईल का असं बघू. असं आहे सुद्धा जी माणसं करप्ट होत नाहीत ती माणसं चांगली आहेत असं मी